हाय गाईज, आज मी आली आहे दुबईच्या पिलीपिली ब्रांचमध्ये आणि काय सांगू तुम्हाला, काय एक नंबर जेवण आहे. फ्लेवरवालं ईस्ट आफ्रिकन क्युझिनवालं मी फूड ट्राय केलं आणि खरंच सांगते खूप मस्त होतं. इकडचं ॲम्बियन्स तर बेस्ट होता. म्हणजे हे विलामध्ये आहे पूर्ण रेस्टॉरंट आणि इतकं छान सेटअप आहे. आम्ही तर फुल मजा केली. त्याची नावं मी इकडे मेन्शन केलेली आहेत. तुम्ही पण इकडे आला तर असं मजबूत खावा. इथे सगळं हे स्टार्टर वगैरे बघून तर जाम भूक लागली. म्हटलं फटाफट व्हिडिओ फोटो काढते आणि ताव मारते. त्याच्यानंतर ईश्वरी आणि भाभींनी नाटकी चालू केली. एवढं चांगलं रेस्टॉरंट बघून की चला फोकने खाऊया, शायनिंग मारूया. पण मी आणि साजिददादांनी ठरवलं जिथे जाईल तिथे आपला सातारी आणि कोल्हापुरीपणा सोडायचा नाही. साजिददादांनी त्यांच्या कोल्हापुरी स्टाईलमध्ये तंगडी तोडली आणि मी माझ्या सातारी स्टाईलमध्ये खायला चालू केलं. म्हटलं यार कुठं लाजत बसायचं आणि शायनिंग मारायची, पोक पकडायचे, नखरे करायचे. म्हणून घेतला ताव. आता तुम्ही बोलत असाल एवढी खातेच जाड कशी होत नाही. मी आता घेतलं आहे स्टार्टरला चिकन. मी खाणार फक्त ग्रिलवालं चिकन आणि ढीगभर सॅलेड, आणि ते पण विदाऊट काटा चमचा, डायरेक्ट हाताने चालू. फक्त गपागपा सॅलेड खाते. मला सगळेजण बोलतात यार केवढी रेस्टॉरंट व्हिजिट करते, सारखं बाहेरचं खाते, वजन कसं वाढत. तिथे जाऊन मी हा कोबी खात असते. ग्रेटेड कोबी कोणाकोणाला आवडतो नक्की मला कमेंट करून सांगा. आणि अशा प्रकारे नंतर फिशची एंट्री झाली. स्पेसिफिकली मी त्यांना बोलली आम्ही मटन नाही खात, आम्हाला फिश द्या. मग त्यांनी आम्हाला फिश पण मागवले. ते लोक देतच होते आम्हाला की हे ट्राय करा मॅडम, ते ट्राय करा, आमची ही बेस्ट डिश आहे, ती बेस्ट डिश आहे. म्हणजे ऑप्शनमध्ये मी सगळं डिटेलमध्ये मेन्शन करेल. तुम्ही पण त्या गोष्टी नक्की ट्राय करा. ईस्ट आफ्रिकन फूड आपण कधी खाणार आहे म्हणून म्हटलं खावा. आणि आता हे एवढं सगळं खाल्लं उरलेलं बघून नंतर म्हटलं तर पोट भरलं. आता मस्तपैकी त्यांना सांगितलं पॅक करा. तिकडे बघा ईश्वरी माझी कॉपी करते. म्हटलं पॅक करून सामान घरी घेऊन जाऊया. त्याच्यानंतर बघते तर काय आम्हाला वाटलं आता आमचं फूड येणार, तर इकडे ह्या लोकांनी आम्हाला सांगितलं आता स्वीट डिश बाकी आहे मॅडम अजून तुमची. म्हटलं अरे वा वा वा, एवढं खाऊन स्वीट डिश पण ही खरंच स्वीट डिश वर्थ होती. एवढं मस्त स्पायसी छान खाल्ल्यानंतर आपल्याला गोड तर पाहिजेच. त्याच्यानंतर ते बोलले आमचे इकडचं करक चहा पण आहे, तो पण ट्राय करा, खूप मस्त आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला मुखवास दिला. मग मुखवास घेतला. आणि मग हे तुलसी कोणी कोणी खाल्लंय मला नक्की कमेंट करून सांगा. पण तुम्हाला तर माहिती आहे आदतचे मजूर इंडियात असो नाही तर दुबईत मुखवास दिल्यावर टिश्यू पेपरमध्ये तर चोरणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. तर तुम्ही कधी फिलीमध्ये आला तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि कॅप्शनमध्ये रेस्टॉरंटची पूर्ण डिटेल्स दिलेली आहे, तर नक्की इकडे व्हिजिट करा. खरंच.